नमस्कार मित्रांनो, पेनाइल इम्प्लांट याचा आज खूप फॅड आलेला आहे. कारण बरीच डॉक्टर मंडळी पण याच्यावर यूट्यूबवर व्हिडिओ भरपूर उपलब्ध आहेत आणि लोकांना घर बसल्या नॉलेज मिळत आहे. पण खरोखर पेनाइल इम्प्लांट करणं केव्हा गरजेचं असतं, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, त्याचे साईड इफेक्ट काय आहेत, त्याविषयी आज आपण सगळं जाणून घेऊया. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रोक्त मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, पेनाइल इम्प्लांट म्हणजे काय आहे की कृत्रिम लिंगामध्ये म्हणजे कृत्रिम रॉड असतो जो आपल्या सर्जरी करून आपल्या इंद्रियामध्ये टाकतात व त्याला 2 खाली लटकलेले बॉल असतात, ते आपल्या टेस्टिकलमध्ये टाकतात, आपल्या वृषणामध्ये टाकतात. जेव्हा तुम्हाला ताठरता हवी आहे तेव्हा ते बॉलला तुम्ही दाबायचं, त्याच्यातलं जे जिलेटिन जेल असतं ते जेल त्या रॉडमध्ये येतं आणि तुम्हाला इंद्रियाला ताठरता येते. ही पद्धत आजच्या घडीला अतिउत्तम आहे. पण जर तुमचं इंद्रिय खूपच फ्लॅसिड असेल आणि नपुंसकतेसाठी सर्व उपचार करून तुम्ही थकलेला असाल तरच हे ट्रीटमेंट तुम्हाला घेणं गरजेचं असतं. पण पेनाइल इम्प्लांट म्हणजे तुम्हाला नैसर्गिक इंट्रोकोर्स करता येणार नाही. हे कृत्रिम इंट्रोकोर्स असतो. जसं की आज मार्केटला आर्टिफिशियल पेनिस भेटतात. आर्टिफिशियल पेनिस घेऊन जेव्हा एखादी स्त्री स्वतःच मास्टरबेशन करण्यासाठी वापरते, त्याचप्रमाणे हे कृत्रिम लिंग काम करतं. पण मित्रांनो, यंग एजमध्ये हे इम्प्लांट करणं गरजेचं नसतं. खूपच रेअर केसमध्ये, ज्याला आम्ही म्हणतो व्हॅस्क्युलर इन्सफिशियन्सी किंवा आर्टेरियल इन्सफिशियन्सी, म्हणजे रक्तपुरवठा जे करणाऱ्या ज्या नसा असतात त्या डॅमेज असतील किंवा त्या रिपेअरेबल नसतील तर याचा सल्ला देण्यात येतो. पण मित्रांनो, फक्त पेनाइल इम्प्लांटवर तुम्ही चांगलं लैंगिक आयुष्य, ज्याला आपण नॅचरल आयुष्य म्हणतो, ते तुम्हाला जगता येणार नाही. बरीच लोक जर 25-30 वर्षाच्या वयामध्ये असतील, 35च्या वयामध्ये असतील, त्यांनी इम्प्लांट करण्याच्या भानगडीत न पडलेलं बरं असं मी तुम्हाला सल्ला देईन. कारण इम्प्लांट एक वेळ केलं तर तुम्हाला जे नॅचरल जे तुम्हाला इंट्रोकोर्स करण्याची जी तुमच्यामध्ये क्षमता असते ती संपूर्ण निघून जाते आणि तुम्हाला कृत्रिम लिंगावरच तुम्हाला लाईफ लॉंग अवलंबून राहावं लागेल, इथं लक्षात ठेवा. आणि कृत्रिम लिंगामुळं तुमच्या मिसेसला जो आनंद मिळाला पाहिजे तो आनंद मिळत नाही आणि त्याच्यामुळं कुठेतरी हे कृत्रिम लाईफ होऊन बसून जातं, कृत्रिम लैंगिक आयुष्य होऊन जातं. म्हणून पेनाइल इम्प्लांट जर तुम्हाला करायचं असेल तर केव्हाही तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला प्रश्न विचारा. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन. कोण डॉक्टर चांगला करतो, काय करतो ते मी तुम्हाला सत्य सांगेन. पण पेनाइल इम्प्लांट करणं म्हणजे एकदम शेवटचा उपाय म्हणून समजा. एकदम त्याच्या भानगडीत तुम्ही सुरुवातीला किंवा यंग एजमध्ये पडू नका. धन्यवाद मित्रांनो.